घेतलाय तर सतीश स्मृती गावदेवी गावठाण करेल पहिल्यांदा फिल्डिंग बघायचं काय घडीला मॅच मध्ये 2 ओव्हरचे मेगा फिनाले कारण वेळ झाले संध्याकाळी 5:20 झालेत आणि जेमतेम आयोजकांना माहिती की आपल्याकडे अर्धा तास आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला मॅच संपवायचे त्यामुळे 10 मिनिटांमध्ये इनिंग संपवण्याचा प्रयत्न करा. पहिलाच बॉल स्विचेससाठी गेले होते प्रतीक आणि 1 रन इथे पूर्ण केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय सध्या करण मडवीला मोस्ट टॅलेंटेड खेळाडू कमी वयामध्ये प्रचिती आणि प्रगती ही कशी केली जाते टेनिस क्रिकेटच्या पटलावर राज्य कसं केलं जातं तमाम क्रिकेट चाहत्यांच्या रसिकांच्या मनावर राज्य कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे करण मडवी. परंतु बॅटच्या रडार मध्ये हा फटका आला. प्लस पॉइंट हेच होतं की 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू लँडिंग झाला आणि बॉल झाला सीमा पलीकडे 4 धावांकरता. पहिला स्कोरिंग शॉट इथे आलाय फलंदाज मनीषच्या बॅट मधून. मागील मॅच मध्ये तारण ठरला. आज नांदगाव संघ आताच्या घडीमध्ये इथपर्यंत असेल त्यामध्ये मागील मॅचचं श्रेय मनीषला देता आलं पाहिजे. लेट कट केला बॉल चालला थर्ड मॅनला. ओ वाव फिल्डिंग. पहिल्या साठेमध्ये बॉल हाताला लागला त्यामुळे बॉलची गती कमी झाली. थांबला चेंडू आणि इथे 1च रन मिळेल. फायदेशीर ठरतं. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून भरपूर योगदान तुम्हाला द्यावं लागतं. आजकालच्या सगळ्या क्रिकेटर्सना कोणाला फलंदाज बनायचंय कोणाला गोलंदाज बनायचंय परंतु क्षेत्ररक्षक बनणं हे फार कमी खेळाडूंना आवडतं. पण तो टेनिस विश्वामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध पहिल्यांदा करावं लागेल. तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. 6 रन 6 धावा फलकावर. प्रतीकसाठी हा लोअर फुल टॉस बॉल आउटसाइड ऑफसम देवला हा चेंडू 1 रन इथे मिळाली. दुसरी साडी ज्या गतीने फिल्डरकडे चेंडू गेला 2 धावा निश्चित होत्या. 2 रन इथे पूर्ण होत असताना सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहे. धावसंख्येचा फलक 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 8 वर सद्यस्थितीमध्ये संघ पोहोचलाय. खूप आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि इथे शॉट ऑन पूल केला. बॉल चालला 1 बाउंस सीमा पलीकडे चौकार. चौकार येता आलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. काल अंकुश टकलेचं दमदार परफॉर्मन्स राहिलं परंतु आज त्याची अनुपस्थिती जाणवते. त्यामुळे करण मडवी पहिले षटक हाताळत असताना संघाचं समीकरण ऑन बोर्डवर 12 धावा नांदगाव संघाच्या. स्विच हिट करण्यासाठी सायच होता. रडार मध्ये चेंडू आला. चांगलं टायमिंग झालं. बॉल चालला सीमा पार. रन मिळती 4. चौकार आलाय. पहिलं षटक संपलं आणि एकंदरीत जो टोटल धावसंख्येचं गणित आहे संघाची धावसंख्या झाली 16. चांगली सुरुवात केली आहे मैदानात फलंदाजी करत असताना सध्या युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाचे हे 2 धुरंधर ओपनिंग ब्लास्टर्स प्रतीक होद्दार आणि मनीष. चला स्पीडअप करा टीम. आपल्यालाच पुढे बॅटिंग करायचे लक्षात घ्या. गावठाण द्वितीय षटकामध्ये आता गोलंदाजी करतील आकाश टकले टीमचे प्रमुख खेळाडू. बघायचं आहे दुसरं षटक किती किफायतशीर राहील इफेक्टिव्ह राहील कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास ऑलमोस्ट 16 धावा आलेत कारण उर्वरित 6 चेंडू जे बाकी राहिले त्यामध्ये कितपत धावा येतील हे आपल्याला बघायचं आहे. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून जरूर घेतलं परंतु फिल्डर आहे हे अगदी इथे झालं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सापडला फलंदाज मनीष कुटले आणि त्याच्या खेळीचा अंत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना चेतन कुटले. धावसंख्या झाली आहे 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. आकाश टकले यांना मिळालेली पहिलीच बॉलवर सफलता.
गती कमी असते तरी नियंत्रित टप्पा आणि इकॉनॉमी गोलंदाजीसाठी प्रचितीच असणारे खेळाडू आकाश टकले याला तुम्हाला बघायला मिळेल. चेतन सेकंड एन कडे आलाय, नवीन खेळाडू आहे. व्हेरी शॉर्ट लेन परंतु बॉल गोज ऑन आहे. मिस्सामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जेल खाली, जज चांगला आणि तेवढंच चांगलं कॅचिंग. फलंदाज इथे बाद झालाय. चेतनच्या खेळीचा अंत झालाय. मैदानामध्ये मनीष फडके आता मैदानामध्ये आलाय. दोन चेंडू आणि 2 विकेट मिळालेत. आकाश टकले ऑन हॅट्रिक बॉल मैदानामध्ये फेकतील. फुलटॉस होता हा बॉल, खूप संयमाने घेतला. 1 रन या बॉलवर मिळेल. प्रतीकला दिले स्ट्राईक, परंतु प्रतीक हे सांगतात माझ्याकडे स्ट्राईक देण्यापेक्षा हा फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर धाडणं गरजेचं होतं. 1 रन मिळेल या बॉलवर. फुलटॉस चेंडू होता. ही चालून आलेली संधी आणि चालून आलेली संधी एकदा गमावली की ती पुन्हा येत नसते. धावा संख्या फलकावर धावा लागल्यात. एकंदरीत टोटल आहेत 17 धावा. फलंदाज बाद झाले टोटल 2. चांगली गोलंदाजी आकाश टकले यांची, कारण आतापर्यंत 3 बॉल त्यांनी रिलीज केले आणि ज्यामध्ये 1 धाव खर्च करत असताना 2 प्रमुख खेळाडूंना त्यांनी थांबवलं, बाद केलं. 4था चेंडू आहे या ओव्हर मधला. पाहिलं, सोडून दिलं, लेगस्टंपच्या बाहेर हा पिचिंग केलंय. पंच सांगतायत वाईट बॉल. अतिरिक्त रन तुम्हाला इथे बघायला मिळेल. 18 वर सध्या संघ पोहोचलाय. लोवर फुलटॉस बॉलला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि बॉलला पाठवलाय. टायमिंगच्या आधारे 6 धावांसाठी षटकार. आणि आता मनीष फडके सांगत असेल की माझा डिसिजन चुकीचा नव्हता, मी निर्णय चांगला घेतला होता. हा षटकार आलाय. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचेल. टोटल बोर्डवर धावा आहेत त्या 24 धावा. काय बॅटिंग केले प्रतीकने देखील आज इम्प्रेसिव्ह कामगिरी. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून कामगिरी निभावत असताना परंतु सेकंड इनिंग मध्ये नजरा सगळ्यांच्या राहणार आहेत करण मडवीच्या फलंदाजीवर. कारण संध्याकाळ झाली, आता सूर्य अस्ताला गेलाय. ठीक वाजले 5:27 आणि अजूनही जवळपास 2 बॉल येणं बाकी या पहिल्या पूर्वार्धातील. पंच सांगतायत व्हाईट बॉल. नवपाडा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्मान्य श्री SK भगत साहेबांचे ते शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. दादा, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो जयहनुमान चषकाच्या माध्यमातून. बॉल गोज ऑन आहे. यावेळेस टायमिंगचा अभाव तरी देखील बॉल अडवलाय. पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. चेक केलं जाईल एक्झॅक्टली सुरक्षित. आपले हॉलंडर्स आहेत तिथे. रोहित म्हात्रे हॉलंडियर. थांबा थर्ड अंपायर मध्ये चेक करतो आम्ही. आणि आयोजकांची पुढे तिथे टेन्शन घेऊ नका, तेही सांगतील. चेक करतोय करण. साचपणी सुरू आहे लाईव्ह मध्ये. रोहितजी म्हात्रे आणि धीरजजी भोपी यांचे ते शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतो बाबा.
चेक कर थोडा वेळ लावाय लगेचच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. बाहेरशी उडी मारले ना. चेक केलं जात आहे लगेच. तुम्हाला तर थोड्याच वेळामध्ये एकदा पहिल्यांदा एक वेळ चेक केलाय, अजून एकदा चेक करू इच्छितो कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम नको. योग्य तो निर्णय जरूर दिला जाईल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला सुरक्षित हा चेंडू हाताळला नाही, त्यामुळे प्रतीकला धावबाच्या स्वरूपाने परतावं लागेल. पास बॉल ना. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये रवाना झालाय. प्रेक्षक आतमध्ये येऊन देऊ नका. चला बाहेरून प्रेक्षकाने आतमध्ये येऊ नका. बघा तुमच्यामुळे खेळाडूंना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, नाहीतर फुकट एखाद्या टीमला पॅनल्टी मिळायची. धावसंख्या फलकावर धावा लागले 26. अखेरचा बॉल या पहिल्या सत्रातील 26 रन ऑन बोर्डवर लागलेत. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये. सुजे आले आणि आले आक्रमण जरूर केलं, परंतु फिल्डर बॉलला जज करतायत आणि खूप चांगला झेल तिथे पकडला गेला. हवेमध्ये जी आर्द्रता आहे त्याचा फायदा जरूर मिळाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावर षटकार ठोकण्यासाठी भरपूर मनगटी ताकद लागते आणि तेवढं टायमिंग. पहिला डाव खेळायचा आता इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये टोटल बोर्डवर धावा लागले 26 आणि या 27 धावांचं आव्हान आहे सतीश मुस्ते गावदेवी गावठाण या संघासमोर. चला नांदगाव संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि गावठाण आपणही फलंदाज पाठवा लवकर मैदानात. स्कोरिंग अनालिसिस. या मॅच मध्ये प्रतीकनं 6 चेंडूंमध्ये 17 धावा केल्या, 2 चौकार 1 षटकार. मनीषने देखील 3 चेंडूंचा सामना करत असताना 5 धावा केल्या. मनीष खुटले आणि त्यासोबत मनीष पाटीलचे 1 सिंगल. इकॉनॉमीचा विचार केला तर करण मडवीच्या पहिल्या षटकामध्ये टोटल 15 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यासोबत एक एक्स्ट्रा त्यामध्ये होती 16 आणि आकाश टके इकॉनॉमी गोलंदाजी टोटल त्यांनी धावा खर्च केल्या 4 धावा. टोटल 4 विकेट आणि 10 रन खर्च केल्या आणि धावसंख्या झाली त्या टोटल 26.
27 धावांचं आव्हान आहे. बघा प्रेक्षक जो बॉल घेतलाय तो आमच्या कमिटीकडे जमा करा. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये करण मडवी, आकाश टकले आज ओपनर म्हणून दाखल झालेत. आव्हान आहे 27 धावांचं. आता यात मात्र संशय नाही की पहिलं षटक मनीष हाताळेल, कारण मागील मॅच खिडकपाडा संघाविरुद्ध अप्रतिम मनीष हाताळलं. त्या एका षटकानं संपूर्ण मॅचचं कायापालट केलं. चला पंच सामना सुरू करा प्लीज. 12 बॉल आणि 27 ची गरज आहे. करण मडवी ऑन स्ट्राईक. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतकीय खेळ करणारा एकमेव खेळाडू करण मडवी हे मैदान त्यांनी गाजून सोडले कालच्या दिवसामध्ये. काल दोघांनी संधी मात्र गमावली. काल संधी गमावली अर्धशतकीय खेळ करण्याची सागर पाटीलला, आज गमावली चिंचोली संघाचा कुणालला. स्विचिटचा फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, बॉल चालला सीमा पार षटकार. यासाठी ओळखलं जातं करण मडवी आणि त्याची ओळख तो पटवून देत असताना त्याला माहिती आहे पॉवर प्ले मध्ये जेवढा जास्त रन वसूल करता येतील तेवढा रन फायदेशीर ठरतील, तेवढा प्रेशर कमी पडेल येणाऱ्या पुढील षटकामध्ये. आणि सध्या सुरुवात झाली. षटकारांना आव्हान आहे 27. ग्रेट स्टार्ट, वेलकम सिक्स, स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि मोठमोठ्या गोलंदाजांना पहिल्या बॉलवर षटकार ठोकणं किंवा चौकार लगावणं करण मडवीला पसंत आहे. आणि ती पसंती देत असताना पुन्हा एकदा या मैदानावर मनीष सारख्या आक्रमक गोलंदाजावर हल्ला बोल केलाय. दुसरा चेंडू इनसाइड आउट, वॉट अ शॉट, काय फटका, नेत्रदीपक. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावसंख्येचा फलक जाऊन थांबलाय. ऑन बोर्डवर लागलेत 8 धावा. करण मडवी या मॅच मध्ये करायच्या 12 बॉल मध्ये 27 गावठाण टीमला नांदगाव संघाच्या अगेन्स्ट, आणि पहिल्याच 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेत. प्रतीकला यावं लागलंय, मनीषला समजूत काढावे लागले, कान मंत्र द्यावे लागलेत. एक्झॅक्टली कशा स्वरूपाने गोलंदाजी व्हायला हवी, कोणत्या पद्धतीने थांबवू शकतो. जर या मॅच मध्ये आतापर्यंत जरी करण मडवीला थांबवता आले तर मॅचचं चित्र थोडं मॅच इजी होईल. नाहीतर नांदगाव टीमच्या विजयामधील अडथळा कोण असेल तर मी पहिलं नाव करण मडवी. थोडेसे तयारी जरूर दाखवली, लेन पुढे ठेवली. कदाचित गुडलेनचा विचार मनामध्ये चालला होता करण मडवीच्या, परंतु फुलर लेंथ अचानक आली आणि हा डॉट बॉल. मनीषला त्याच्या 1 पाऊल पुढे युक्ती प्रदर्शन करावं लागेल. खूप शातीर आहे कारण या मैदानामध्ये तो जेवढा शांत असतो, फील्डची पाहणी करतो, चेंडूची लेंथ पाहतो, गोलंदाजाच्या फिंगरवर देखील तेवढेच लक्ष केंद्रित करतो. यावेळेस हवेत गेला फटका, खूप हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल सुटलाय, चिडिया चूक गई खेत. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी यश. आतापर्यंत यशनं खूप चांगली कामगिरी केली, परंतु हा झेल सोडून मी म्हणेन यश नाही तर टीमला अपयश दिलंय. हा झेल नांदगाव संघाला रात्रभर आज झोपू देणार नाही, आणि त्यासोबत यशला देखील. मनीषनं त्याचं काम केलं होतं, थोडं जड केला होता फटका करण मडवीसाठी, परंतु झेल सुटला, षटकारी गेलाय. म्हणून तो म्हटलं जातं तेल ही गेलं, तूप ही गेलं, हाती आलं धोपाटणं. अशी परिस्थिती यशच्या दृष्टिकोनातून झाली. आणि धाव संख्येचा फलक बोर्डवर लागले 14 धावा. 8 बॉल आता 13 पाहिजेत. 4 बॉल मध्ये काम तमाम केलंय करणं. वाव, काय ढकललाय बॉल, उलट्या दिशेने झेल पकडायचे. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. क्षेत्ररक्षक होते केतन भोईर, अफलातून झेल. फायनली करण मडवीला थांबवलं
आणि आता पुन्हा एकदा नांदगाव संघाच्या आशा पल्लवी झालेत या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदित्य टकले. धावसंख्या फलकावर धावा आहेत टोटल 14. येणारे चेंडू आणि धावांमधील अनालिसिस बघितलं आपण तर स्कोर कार्ड सध्या सांगतोय 7 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. अब आएगा खेळ का असली मजा. परंतु करणनं त्याचं काम निभावलंय, त्याचं कार्य निभावलंय. थोडा निराश आहे, त्याला मॅच नेहमी मैदानामध्ये फिनिश करणं आवडतं. आज विकेट मध्यंतर सोडून गेले परंतु त्यामुळे 13 पाहिजेत. 7 बॉल 13. ही मॅच उत्कंठावर्धक राहील. आता नवीन लेफ्ट हँडेड खेळाडू आदित्य टकले हा मैदानामध्ये दाखल झाला फलंदाजीसाठी. 7 बॉल आणि 13 धावा. फिल्डिंग डिपार्टमेंट सेस झालंय, गोलंदाज सज्ज झालाय, बंडीचा आत्मबल वाढलाय. पुन्हा धाव्यामध्ये फ्लाय झाला परंतु क्षेत्ररक्षक फार दूर आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँडिंग झालाय. जोपर्यंत बॉलवर पोहोचतील दुसरीचा प्रयत्न पूर्ण झालाय. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचाने आम्हाला केले. 27 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आले त्या 16 धावा. आता येणारे चेंडू बाकी आहेत. 6 रन पाहिजेत. 11. 6 बॉल 11ची गरज. टीम नांदगाव प्लीज वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या लगेच. 6 बॉल 11 धाब्याची गरज. आता मैदानामध्ये आणि इथे बघायचंय 6 बॉल 11 म्हटलं तर किमान 2 चौकार किंवा 1 षटकार कमीत कमी तर 6 बॉल मध्ये येणं गरजेचंच आहे. आणि त्यासोबत सिंगल डबल कष्ट टकलेमध्ये ती क्षमता आहे आणि मैदानामध्ये ती प्रेस करावी लागेल. 6 बॉल आणि 11. प्लीज नांदगाव संघ थोडा वेळ घेताय जास्त तुम्ही. प्रतीक आलाय बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम षटक शेवटचे 6 चेंडू विजयासाठी रन पाहिजे. टोटल 11. काय घडेल एक्झॅक्टली या मॅच मध्ये आता बघायला मिळेल. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडे सजावटी. प्लीज नांदगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. सज्ज झाले स्ट्रायकर एन कडे आकाश टकले. प्रतीकचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील 6 बॉल 11 धावा. काय होईल या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फ्लाय झाला होता. हा चेंडू लँडिंग देखील झालाय. तू मी दोघांमध्ये एकाला कदाचित परतावं लागेल. आणि आता बाद कोण होईल पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. मिस अंडरस्टँडिंग झालं होतं त्यामुळे ऍक्सिडेंट निश्चित होता. परंतु आता एक्झॅक्टली बाद कोण झाले याची चेक केलं जाईल, चाचपणी केली जाईल. आकाश टकले यांना परतावा लागेल. ते बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपाने विकेट बहाल झाले. पहिल्या बॉलवर एक सिंगल आले. येणार चेंडू आणि धावांमध्ये अंतर 5 बॉल आणि आता 10 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. अजूनपर्यंत सामना संपला नाहीये. मिडल ऑर्डरच्या फक्त जबाबदारी आता वाढलेत. कष्टकरी निराश होऊन परत मैदानामध्ये. त्यांना माहिती आहे की एखाद्या मोठ्या हिटच्या प्रयत्नात बाद झाले असते तर फरक पडला नसता. तर रनआउटच्या स्वरूपाने ते बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये ड्राईव्ह केला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. 1 रन लॉंग ऑन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 रन या बॉलवर मिळेल. अठरा धावा नोंदवले गेलेत ऑन बोर्डवर. अजूनही 9 धावा पाहिजेत. 4 चेंडू गणित. आदित्य लेफ्ट हँडेड खेळाडू
खरं तर हा एंड डावखोऱ्या त्याच्या फलंदाजांसाठी अनुकूल आहे या क्षणाला, परंतु आता बघायचंय काल आणि वेळ काय सांगून जाईल. येणारे चेंडू 4, विजयासाठी रन पाहिजेत 9, कंपल्सरी चेसिंग. सायके एंड कडे फलंदाज आदित्य, बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक खुद्दार सज्ज होत असताना. चला मॅच ऑन करा प्लीज. बॉलर सज्ज होत असताना प्रतीक, निर्णायक बॉल चेक करावा लागेल. पंच इशारा करता येस इट इज वाईड. चार चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 8. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. सामना ऑन आहे. ड्राईव्ह केला, खूप चांगला चेंडू बघायला मिळाला, परंतु तेवढे संयमाने खेळा. 1 रन या बॉलवर मिळेल. दयानंद वडवी बघायचं या मॅच मध्ये काय करते आता. 3 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे 7 धाव्यांची. आज काय मॅचेस झालेत ना, सकाळी 3 सामने का अफलातून झाले. टोटल आज 10 सामने आपण बघितले, त्यापैकी 5 सामने रोमहर्षक मोड मध्ये. बाबू पतंग उडवतो, परंतु मैदानाच्या बाहेरून उडव, आतमध्ये येऊ नको. मॅच सुरू आहे. ड्राईव्ह केला, फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. 1 रन बनली आहे. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला. धावसंख्या फलकावर लागलेत 21 धावा. 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सकाळी असाच सामना आपण बघितला होता. सकाळच्या सत्रामध्ये अगदी कोपर संघाचा फलंदाजाने 1 बॉल 6 ची गरज असताना षटकार लगावून मॅच जिंकून दिली. 2 बॉल 4 ची गरज असताना चिंचोली संघाचा कैलास ती मॅच चौकार लगावत असताना जिंकून दिली होती. आता ही मॅच देखील तेवढीच महत्वाची. 2 चेंडू आणि 6 धावा. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानात आदित्य आहेत. 1 डाऊनची भूमिका निभावत आहे, त्यामुळे फार काही अपेक्षा आदित्यकडून. निर्णय हा देखील बॉल तेवढाच इम्पॉर्टंट. 2 बॉल 6. रनआउट मध्ये चेंडू आला नाही आणि एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. ईशानच्या पाठीमागे टिपला गेला झेल. फलंदाज झाले झेल बाद. अखेरचा 1 चेंडू. मेगा फिनालेचा हा शो आणि रन पाहिजे 6. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 1 बॉल 1 षटकार. का लगावेल का फलंदाज मैदानामध्ये निलेश. मेगा फिनाले, ग्रँड फिनाले आणि फायनलची ही लढत. 2 षटकांचा सामना झाला वेले अभावी आणि त्या कारणास्तव अगदी बघू शकता 27 चेस करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावांची लयलूट झाली होती, परंतु इथे 1 बॉल 6 असा हा सामना येऊन थांबलाय. एका बाजूला निलेश पाटील, एका बाजूला प्रतीक खुद्दार. वेळ घेऊ नका प्लीज. नांदगाव संघ 6 रन पाहिजेत 1 बॉलवर. 1 चेंडू 6 धावा. काय घडेल या मॅच मध्ये. मेगा फिनाले. 1 चेंडू 6 रन. 1 चेंडू 50,000. 1 चेंडू मिस केला तर 25,000. हा 1 चेंडू ठरवून जाईल कोण हकदार बनेल या पहिल्या क्रमांकाचा, कोण ट्रॉफीवर नाव करेल. हा चेंडू सांगून जाईल. एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 6. निलेशला फटका सजवला, हवेमध्ये फ्लाय झालाय आणि झेल टिपला बाउंड्री लाईनला. सामना जिंकलाय चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. सतीश स्मृती गावदेवी गावठाण.